इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये जवळपास महिनाभरापासून युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा परिणाम आता नंदुरबार जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसताना दिसून येत आहेत. व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळं अनेक हॉटेल जे आहे ते आता बंद पडण्याच्या मार्गावरती झालेले आहेत. मात्र हॉटेल व्यवसायात आपला उदरनिर्वाह सुरू राहावा यासाठी अनेक हॉटेल व्यावसायिक जे आहे ते आता पारंपरिक चुल्याचा वापर केला जातोय आणि चूल लावून जे पदार्थ जे आहे खाद्यपदार्थ ते बनवले जात आहे. मात्र नाश्त्याचे पदार्थ जे आहे ते मोजक्याच प्रमाणावरती केले जात आहे, कारण की ज्याचा परिणाम जो आहे तो ग्राहकांवरती होतोय, कारण की लवकर जे पदार्थ जे आहे ते बनू शकत नाही. अनेक पदार्थांना वेळ लागत आहे. यासाठी लाकडी कोळसा आणि लाकडाचा वापर जो आहे तो केला जात आहे. परंतु लाकडाच्या आणि कोळशाच्या देखील भावामध्ये काही प्रमाणावरती वाढ झालेली आहे. सध्या कोळसा जो आहे तो 50 रुपये किलोने मिळतोय, तर लाकूड जे आहे ते 10 रुपये किलोने मिळतोय. सरासरी रोजचं 25 किलो लाकूड आणि 10 किलो कोळसा जो आहे तो या व्यावसायिकांसाठी चालवण्यासाठी लागत आहे. त्यामुळं खर्चात देखील मोठ्या प्रमाणावरती वाढ जी आहे ती हॉटेल व्यावसायिकांची झालेली आहे. तर दुसरीकडं महागाईचा भडगा जो आहे तो उठत असल्याने याचा परिणाम आता हॉटेल व्यावसायिकांना होताना दिसून येत आहे. त्यामुळे यांच्या व्यवसायावरती देखील परिणाम जो आहे तो झालेला आहे आणि ग्राहक देखील कमी प्रमाणावरती येत असल्याने कुठेतरी मोठा भूदंड जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना बसताना दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता हॉटेल व्यावसायिकांना बसताना दिसून येत आहे, कारण व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते पूर्णपणे पुरवठा जो आहे तो बंद झाला आहे. त्यामुळं कुठे तरी आपला व्यवसाय आणि उदरनिर्वाह सुरू राहायला हवं यासाठी पारंपरिक चुलीचा वापर करत खाद्यपदार्थ तयार करताना हॉटेल व्यावसायिक दिसून येत आहेत. जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.